सो आम्ही आत्ता आलो आहे, कोणी मी सांगण्याच्या अगोदर गेस करू शकतो तर करा. आलो आहे, कुठे आलो का कळलं असेल, कपड्यावरून लिंकिंग रोडला. मॅडमना शॉपिंग करायची होती, बरेच दिवसापासून शॉपिंग करायची, हे नाही ते नाही चालू होतं. म्हटलं ठीक आहे करूया, बघू आता काय आणि कितीपर्यंत शॉपिंग करते. मॅडमना ते बूटकटमध्ये जीन्स बघायचं होतं. बूटकट ह्याला बोलतात का, ह्याला हे लॉंग याला ना, ते बघ ना, ते ट्राय कर. तूच सांगितली, तूच घेतलीस, मी नाही खात बोललो. फिटिंग पण बघायला लागते आता त्याला ती स्टाईल आहे तशी, ती काय बोलतात बूट कॅम्प, काय बोलतात त्याला, बूटकट. हा बूटकट नाव आवडली तर नको घेऊ, दुसरी बघ. उसको नहीं पसंद है, उसको फिटिंग नहीं हो रहा. तुझा जीव आहे तर घे जा. असं मला घेऊ का असं विचारते. एका दुकानातून गेलो, तिथे आम्हाला सांगितले 2 जीन्सचे किती 1500, आम्ही अडून बसलेलो 1200वर. सो मॅडमने चेंज केलं, नको 300 रुपये वाचूया. मग तिथून गेलो दुसऱ्या दुकानात, तिथून 1000 रुपये घेतले. तुम्हाला बोलतो तुझे 200 रुपये वाचवलेले, काय लॉजिक आहे. आता आम्ही जातोय लिंकिंग रोडची शॉपिंग, तिला म्हटलं बस झाली. सो मला ॲक्च्युली तू नाही बोलला, मी बोलली इथून तिथे जाऊया. सो बड्डे कोणाचा आहे येतोय आणि शॉपिंग कोण करतो बघा. सो आत्ता जाऊया आपण, कुठे जायचं आहे, हां हिल रोडला जातोय. सो तिथे जाऊन लुटणार आहे परत मी. चला तिकडे भेटूया आता डायरेक्ट. ऊन इतकं आहे ना, नाही केलेली. सो आत्ता आलो हिल रोडला, पण इथे पार्किंगचे एका तासाचे 20-30 रुपये आहे. म्हणजे आता तिकडे आम्ही 20 रुपये दिले लिंकिंग रोडला, हिल रोडला आता 30 रुपये. हां पण सेफ राहते गाडी, कारण नाहीतर हे बघा माझ्या मागेच उभे आहेत गाड्या, लगेच उचलतात 2 सेकंडमध्ये. सो आत्ता आलो एल्कोला, एल्को शॉपिंग सेंटर. तिथे तुम्हाला स्वस्त कपडे मिळतील. बायकोला पटवण्याचा हाच हे आहे. सो मॅडमची जीन्सवर शॉपिंग थांबलेली आहे, बाकी आहे अजून. अच्छा, आणि हे माझ्यासाठी आता ते काढते दोन्ही. तो पण एक आहे ना, अच्छा. ह्या हे दोन्ही लार्ज आहेत. बघ अजून कलर बघ ना. स्वाद ये कौन सा थिएटर कौन सा है यहाँ पे आगे, ग्लोबस ना. हाँ ग्लोबसच्या पुढेच आहे आम्ही. तुला सगळेच कलर आवडत आहेत. हा हो निक, चांगला आहे चांगला आहे. बघ बघूया थांब अजून. तो माझी शॉपिंग झाली आहे, फक्त शॉपिंग नाही तू, फक्त फरक इतका आहे, 1 मिनिट फरक इतकाच आहे, पिशव्यांचा कलर वेगळा आहे. तुझी तू आहेस ना, चल चल खूप चॅप्टर आहे. चल चल, ओव्हर ऍक्टिंग आहे, चल ओव्हर ऍक्टिंग आहे. मला 1000 लेक्चर. अरे पण मला आता अचानक आवडलं तर मी घेतलं. अचानक आवडू शकत नाही, तू आधी ठरवून भांडते कशाला, मी जाई ना गाडी घेऊन परत घरी. काय बोललो, उतरला बोललो तिथे हिल रोडला पण जायचंय. आता तू चल, ते फक्त जस्ट बघायला गेलेलो. अरे कुठे बस झालं, आता झालं. तुला सांगते आता. अरे यार काय घ्यायचं आता अजून तुला, टॉप बघायचा. मी पळते, एवढी खुशी, तिकडे लेक वाट बघते आपली. तुला तेव्हा ना एवढी शॉपिंग केली आहे तरी जीव इथं मरतोच आहे अजून हिचा. सॉरी तुझा ना सेलमध्ये आहे ना, घे तुला हवे तेवढे घे. हे घालणारच. शॉपिंग काय आमची संपत नाही, त्या नादात मोबाईल वगैरे पडते. वा हा नाईस, मस्तच. लवली
तो पण कलर चांगला आहे तो वाला. हां हा पण चांगला आहे तसा. काय बोलली? गाडी काढून घरीच आहे ना सरळ? आता झालं आहे ना. तो पण बघतेस तर. अरे तो बघ ना, वो पिछेवाला कुठला दुसरा लग्न आहे. इथेच बघ मग आता सगळं काय ते शाळेला 10 दुकानं फिरवते उगाची. तर मला इथे उभं करून स्वतः बघा कुठे गेली आतमध्ये ते बघा. हां हाय मी हाय. मला एक तर मी येत नव्हतं, सगळे लेडीज इकडे इथे पण आणि इथे पण, आणि मला इथे उभं करून तिकडे गेली. आता आवडते आवडते. हे तस्मय यार तुझा बर्थडे नाही आहे ना असं काय? अरू हाच जरा. अरू किती वर्ष झालं? हा 12. 11 कम्प्लीट बोलायचं. भाऊ तू लाव झाला. तू लाव. हा करते तू लाव जात लाव. त्याला बरं तू लाव. अरू तुला लाव. हे बाई असं टिक्का लाव. भंडारा यार. हात पकड. हे कॅडबरी नाही घ्यायची. त्याच्याकडे बघ. Happy birthday dear Anu. Happy birthday to you. काय कट मारलं? फ्रीज मध्ये ठेवला ना तो. गुड मॉर्निंग संडे मॉर्निंग माझ्याकडून आणि वीराकडून. वाजले सकाळचे 10:30-11. आमच्या दोघांची मॉर्निंग लेट झाली आणि आम्ही चाललो आहे कुठे? डोळेच उघडत नाही आमच्या उन्हामुळे. पोलिओ घ्यायला. आणि जे काल शॉर्ट बघितले ते होते बड्डेचे, आमच्या आरुदादाच्या बड्डेचे. वीरा ज्यांच्यासोबत खूप कनेक्टेड आहे. सो म्हटलं तुमच्याकडे पण आज आम्हाला माहीत नव्हतं पोलिओ आहे. सो कोणाकडून तरी कळतं. थँक्स टू योग्या दादा ज्याने स्टेटस टाकलं, इवन मला पर्सनली पाठवलं. सो थँक्यू. माझा व्हिडिओ बघत असेल सर. पोलिओ घेऊया. आणि आज मोठा दौरा आहे. आज नो क्रिकेट. पुढच्या संडेला क्रिकेट आहे, टुर्नामेंट आहे. सो आज नो क्रिकेट. आज पूर्ण वेळ फॅमिली. चलो. वाव कसं बाबू हे बघ कसं वाव कर. वाव. सो आमचा दौरा चालू झालाय. चाललो आहे विरारला. चाललो आहे कशासाठी तर माझ्या भावाच्या बायकोचं आज उडभरणी आहे. सो जवळचा भाऊ आहे आणि की विरारला जायचं तर भाई सगळं. आणि त्याच विरारला घेऊन जायचं बाबा. सो थोडं कठीणच आहे एवढ्या उन्हातून, म्हणून दुपारी एवढं भर उन्हात. सो आम्ही जातो आहे AC ट्रेनने, कारण आय कांट बेअर दी
लोकल ट्रेन, कारण माझा प्रवासच होत नाही लोकल ट्रेनने आणि विरारला मी घेऊन जातो तर कम्फर्टेबल है ना. सो आपल्यासोबत आहे मम्मी, माझी काकी आहे, वैदू आणि मी, आम्ही 4 आणि विरा 5. सो तिकीट काढूया आणि रवाना होऊया. सो ह्यावेळेस आपल्याला ह्या मशीनने धोका दिला, याच्यावर AC तिकीट नाही काढता येते मोर दॅन 1. सो म्हटलं असेच काढूया. सो आम्हाला एकाची कॉस्ट पडली आहे 105 सिंगल लोपर्यल टू विरार. आता त्या मॅडम बोलत होत्या की AC ट्रेन शक्यतो नसतात संडेला, बट नसतील तर तुम्ही AC फर्स्ट क्लासने ट्रॅव्हल करू शकता, जनरल ट्रेन. यायला AC पाहिजे होता, मी AC तिकीट काढली. फर्स्ट क्लासचीच काढायची असती तर फर्स्ट क्लासनेच गेलं असं ना. वैद्य आणि विराला पुढे पाठवलं, मम्मी आहे सोबत, काकी मागून येईल. बाबा किती बिचारी लावून. सो आमची ट्रेन तर लागलेली आहे बरोबर 1:24 आणि ही विरारला पोचवेल जवळजवळ 3 वाजेपर्यंत. वैदू आहे, मम्मी आणि काकी गेले टॉयलेटला. त्यांना असं ट्रेन येणार आणि त्या मुमेंटलाच जायचं होतं, मगाचपासून टाइमपास करत बसले. भाईंदरच्या खाडीवर आणि इथून अजून आपल्याला 15 मिनटं लागतील नालासोपाऱ्याला आपल्याला उतरायचं. आणि समोर बघता ती जेटी, खूप गर्दी आहे आज. म्हणजे आय गेस भाईंदरवरून नायगाववर जायला क्रॉसिंग आहे, तरी मला वाटतं हा पूर्ण ब्रिज क्रॉस करायला एक 15 मिनटं तरी जाईल, 15 ते 20 मिनटं. मी कधी केला नाही, पण कोणी केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा किती वेळ लागतो. कुठे गेला तो आता? बाप शोभतोस. वा 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 वा. हो नमस्कार नमस्कार. कसं तोंड दाखव जरा. हा काय ती एवढी नटली आहे, तुझं काय असं काम चालू आहे? हो नमस्कार. काय मदत बिदत करू? अरे मदत करतो ना, नाही कुठे बोललो. हा झोपलेला, याला उठवलं मग. भारी भारी. प्रेमाने बघ जरा, प्रेमाने. कळलं काय? कहाणी आहे, इकडे बघू नको, तिकडे बघ. माताजी बसू. काय बोलते? पोज देते तू? पोज देते? हाय कर दिला. शेकेंड कर, शेकेंड कर विरा, शेकेंड कर, शेकेंड कर दिला.
सेकंड कर. हाय हाय. कुठे चालली तू? कुठे चालली? हायफाय दे. दे. कुठे आहे पप्पा? कुठे आहे? हाय कर. तिला हाय कर. तिला हाय कर. हाय. हायफाय दे. दे हायफाय. दिल्याशिवाय राहणार नाही ती. हे काय लागलं तर सांग. वहिनी लपल्या. हे बघू नका रे. इकडे बघा. चाललो सॉरी. इथे आमचा फोटो सेशन चालू आहे. लाड फॅमिलीचा. वीरा बघा. बघा नंतर लय असतं हे. नको म्हणता. प्रेक्षक बघ. वेगवेगळे आहे. उचल चल. डिस्कस करा आधी. चेंज होणार. खोलून दे. बरोबर. केळी फक्त ठेवा, बाकीचा उचला. हो बांध लागेल उठा. वाकले ते. शिवसेना मनसे युती. सो फंक्शन अटेंड करून आम्ही निघालोय घरी आणि बघता ही नालासोपाऱ्याची गर्दी. सो आहो प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आणि पुन्हा एकदा AC लोकलनेच चाललोय. कारण मला विरा असताना कोणतीही रिस्क घ्यायची नाही आणि स्पेशली मी रेग्युलर ट्रॅव्हलर नाही आहे ट्रेनचा, त्याच्यामुळे नकोच. चलो आपली ट्रेन पण आली, वेळेत आलो, चालत धावत.
ॲक्च्युली ह्याला गर्दी नसतात. खाली आहे